चला ओके, लेट अस स्टार्ट. आता आपण पहिल्या टाईपचे ऑलरेडी बघितले. आता टाईप नंबर 2. व्हॉट इज टाईप 2? लिनियर रिपीटेड फॅक्टर. व्हॉट इज टाईप 1? लिनियर नॉन रिपीटेड. तिथं एक पण फॅक्टर रिपीट नव्हता आणि आता इथं सगळे फॅक्टर काय असतील? सगळे फॅक्टर म्हणण्यापेक्षा एखादा फॅक्टर काय असेल? रिपीट झालेला असेल. रिपीट म्हणजे पॉवर 2, पॉवर 3, एखादा फॅक्टर तोच फॅक्टर परत एकदा, सेम फॅक्टर रिपीटेड. सो दॅट इज कॉल्ड एज लिनियर. पण लिनियरच म्हणलेलं. लिनियर म्हणजे काय? पॉवर 1. लिनियर रिपीटेड म्हणजे एक फॅक्टर असेल सपोज x आणि परत x आला म्हणजे x इंटू x म्हणजे काय लिहिला? x स्क्वेअर. म्हणजे x स्क्वेअर हा फॅक्टर कसा झालाय? x हा फॅक्टर कसा झालाय? 2 वेळेस आलाय. सपोज करा डिनॉमिनेटर मध्ये हा x प्लस 1 आहे, त्याचा स्क्वेअर आहे. आता बघा x प्लस 1 हा फॅक्टर कसा आहे? लिनियर आहे. पण तो कसा झालाय? रिपीट झालाय. एक वेळेस रिपीट झालाय. म्हणजे x प्लस 1 रिपीटेड ट्वाइस, 2 वेळेला आलेला x प्लस 1 x प्लस 1. राईट. सपोज इथं क्यूब असतं तर हा रिपीट 3 वेळेस झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे आपण आता कुठल्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहे? लिनियर रिपीटेड फॅक्टर्स. ओके, त्यातला एक्झाम्पल नंबर 1 बघा. फर्स्ट एक्झाम्पल, resolve into partial fraction 9x plus 25 divided by x plus 3 bracket square. आता x plus 3 bracket square हा फॅक्टर आपलं लक्ष नेहमी डिनॉमिनेटर कडे बघायचं आणि डिनॉमिनेटर हा कसा आहे त्याच्यावरून त्याचे टाइप्स ठरवायचे. आता डिनॉमिनेटर कसा आहे? x plus 3 हा फॅक्टर आहे आणि x plus 3 हा फॅक्टर कसा आहे? लिनियर आहे. तो कसा? परत एकदा त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे तो कसा झालाय? रिपीट झालाय. म्हणजे लिनियर रिपीटेड टाईप. सेकंड टाईपचे एक्झाम्पल. ओके, आता सेकंड टाईपचे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचे केअरफुली बघा. सोल्युशन राईट. 9x प्लस 25 डिवायडेड बाय x प्लस 3 ब्रॅकेट. फॅक्टर एकच पण तो रिपीट झालाय. किती वेळेला रिपीट झालाय? 2 वेळेला. मग किती कॉन्स्टंट लागतील? 2. कॅपिटल ए आणि कॅपिटल बी. मग कसं लिहायचं? कॅपिटल ए आणि बी सेपरेट कसं करायचं बघा. सो इट विल रिक्वायर 2 कॉन्स्टंट ए अँड बी. आता ए च्या खाली काय लिहायचं आणि बी च्या खाली काय लिहायचं? एकच फॅक्टर आहे पण तो 2 वेळेला रिपीट झालाय. पण 2 वेळेला रिपीट झालाय म्हणून इथं एक तिथं एक असं लिहायचंय का? नाही. तर याचा सिंपल फॅक्टर x प्लस 3 चा सिंपल फॅक्टर, x प्लस 3 स्क्वेअर चा सिंपल फॅक्टर कोणता? x प्लस 3. आता पॉवर वाढवायचं. त्याच्यानंतर एक कोणता पॉवर येणार आहे? x प्लस 3 आणि या टर्मचा काय होणार? स्क्वेअर होणार. राईट. लक्षात येतं? सपोज करा इथंच याच्या स्क्वेअरच्या ठिकाणी जर इथं टर्म असती क्यूब तर काय केलं असतं? क्यूब म्हणल्यावर 3 फॅक्टर a b c म्हणजे इथं प्लस c डिवायडेड बाय कुठला फॅक्टर आला असता? x प्लस 3 आणि या टर्मचा काय आला असता? क्यूब. बघा इथं पॉवर काही नाही म्हणजे 1 2 3 पॉवर 3 पॉवर 3. ओके, इथं पॉवर काय आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये 2 आहे म्हणजे 1 2 म्हणजे हा पार्ट येणार कारण स्क्वेअर पर्यंत आहे. 2च कॉन्स्टंट लागतील ए आणि बी. दॅट्स इट. चला सॉल्व करा. सो इट इज इक्वल्स टू ए इंटू. आता बघा हा आणि हा फॅक्टर सेमच आहे फक्त इथं सिंपल आहे, इथं त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे मोठा कोण आहे? स्क्वेअर वाला मोठा आहे. म्हणून डिनॉमिनेटरला कोण? एलसीएम. एलसीएम काय येईल या टर्मचा? लिस्ट कॉमन मल्टिपल काय येईल? x प्लस 3 स्क्वेअर. बघा डिनॉमिनेटरला 1/2 आणि 1/4 असेल तर आपण एलसीएम काय लिहितो? 4 लिहितो कारण 2 आणि 4 तर हा 2 या 4 मध्ये मिळालेला आहे कारण 4 ला लिहिता येतं 2 × 2 लिहिता येतं. 4 कॅन बी रिटन एज 2 × 2 म्हणून हायेस्ट फॅक्टर काय लिहितो आपण? लसावी काय लिहितो त्या टर्मचा? 4 लिहितो. का 4 लिहितो? कारण तो मोठा आहे म्हणून. त्यामुळे इथे लसावी कोण असणार आहे? x प्लस 3 चा स्क्वेअर. राईट. आता a सोबत हा फॅक्टर सोडून म्हणलेले हा फॅक्टर सोडून पण हा फॅक्टर इथे एक वेळेला ऑलरेडी आलाय म्हणजे इथे फक्त एक वेळेला येणार a इंटू ब्रॅकेट x प्लस 3 आणि प्लस b सोबत कोण येणार?
हा तर ऑलरेडी आलाय म्हणजे सिम्पली काय ना बी. असं करायचं नाही a इंटू एक्स प्लस 3 स्क्वेअर b इंटू एक्स प्लस 3 असं करायचं नाहीये. ठीक आहे. सो देअरफॉर जरी केलं तरी मिस्टेक होणार नाही. कॉमन काढावा लागतो. कॉमन काढला की तो कॅन्सल होतो. ठीक आहे. सो देअरफॉर आणि लेफ्ट साइडला बघा 9x प्लस 25 डिवायडेड बाय x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल. 9x प्लस 25 इज इक्वल्स टू a इंटू x म्हणजे ax प्लस a इंटू 3 म्हणजे 3a प्लस b. राईट. सो 9x प्लस 25 इज इक्वल्स टू ax प्लस 3a आणि b हा एक टर्म करणार कारण हा पण कॉन्स्टंट आहे हा पण कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटचे एक टर्म x सोबत एकच टर्म आहे म्हणून ax एक. सो कंपेअरिंग कोएफिशिएंट वी गेट काय मिळतं. कंपेअर केल्यानंतर कोएफिशिएंट x चा टर्म x सोबत म्हणजे a ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक किती येणार 9 कारण ax इज इक्वल्स टू 9x ax इज इक्वल्स टू 9x x कॅन्सल होतो हा x कॅन्सल म्हणजे a ची व्हॅल्यू किती मिळणार 9 a इज इक्वल्स टू 9 आणि डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू मिळते a इक्वल्स टू 9. नेक्स्ट 3a प्लस b याची व्हॅल्यू किती येते 3a प्लस b ची 25. सो 3a प्लस b इज इक्वल्स टू 25. ऑलरेडी a ची व्हॅल्यू आली b ची कॅल्क्युलेट करायची म्हणजे a ची व्हॅल्यू पुट अप करा. सो 3 इंटू a म्हणजे 9 प्लस b इज इक्वल्स टू 25 म्हणजे 27 प्लस b इज इक्वल्स टू 25. सो b इज इक्वल्स टू 25 मायनस 27. सो b इज इक्वल्स टू -2 येते बघा. b ची व्हॅल्यू किती येते -2. आलेली a ची व्हॅल्यू 9 आणि b ची व्हॅल्यू -2 इथं पुट अप करायची या इक्वेशन. Therefore final answer final step लिहितोय मी 9x plus 25 divided by x plus 3 या टर्मचा स्क्वेअर इक्वल्स टू a च्या ठिकाणी व्हॅल्यू काय ठेवणार 9 divided by x plus 3 प्लस पण b ची व्हॅल्यू काय आहे मायनस आहे म्हणजे -2 divided by x plus 3 या टर्मचा स्क्वेअर. तुम्हाला वाढवायचे असेल तर एक स्टेप वाढवता येईल 9/x plus 3 प्लस b ची व्हॅल्यू -2 upon x plus 3 चा स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू 9x plus 25 divided by x plus 3 चा स्क्वेअर. हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणून काय होतं टर्म मायनस लिहितो आपण. एवढाच करेल. ओके and this is your final answer. 9x plus 25 it is equals to divided by x plus 3 चा square equals to 9 upon x plus 3 minus 2 upon x plus 3 चा square. So example number 2. Second example. Resolve into partial fraction x square divided by x plus 1 x plus 2 चा स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या x square divided by x plus 1 x plus 2 चा स्क्वेअर हा टाइप 1 चे एक्झाम्पल येऊ शकतं का टाइप 2 चे एक्झाम्पल येऊ शकतं का टाइप 3. आता आपण ऑलरेडी टाइप 1 बघितला. टाइप 1 मध्ये कसे एक्झाम्पल्स होते की सगळे लिनियर फॅक्टर होते एक पण रिपीट नव्हता. सध्या टाइप 2 चे बघतोय. टाइप 2 म्हणजे कोणता लिनियर सगळे फॅक्टर लिनियर आणि एक फॅक्टर एक दोन फॅक्टर काय असेल रिपीट झालेला असेल. तर एकदा कुठला फॅक्टर रिपीट झालाय x plus 1 रिपीट आहे का नाहीये. x plus 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे कोण रिपीट झालाय x plus 2 रिपीट झालाय. दोन वेळेला रिपीट झालाय म्हणजे ऍक्च्युअल मध्ये दोन फॅक्टर आहे डिनॉमिनेटर मध्ये. कोणता पहिला फॅक्टर x plus 1 आहे
दुसरा फॅक्टर x+2, पण हा जो दुसरा फॅक्टर आहे x+2 इट इज रिपीटेड ट्वाइस. तो किती वेळेला रिपीट झालाय? 2 वेळेला रिपीट झालाय. म्हणजे हा 2 वेळेला, पहिला सिंगल म्हणजे परत किती कॉन्स्टंट लागतील? कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C. सेपरेट वाला सिंगल वाला A, जो डबल आहे रिपीट झालाय एकासाठी B, दुसऱ्या फॅक्टरसाठी तो जो मल्टिप्लाय झालाय, जो रिपीट झालाय त्याच्यासाठी C. म्हणजे असे किती कॉन्स्टंट लागतील? A, B, C 3 कॉन्स्टंट लागतील. ओके, चला बघा, केअरफुली बघा सोल्युशन. x² डिवायडेड बाय x+1 x+2 चा स्क्वेअर. चला याचा पार्शियल फ्रॅक्शन बघा. हा फॅक्टर सिंपल आहे, सो a/x+1 प्लस b अपॉन, आता b च्या डिव्हिजन मध्ये x+2 चा स्क्वेअर येणार नाही कारण तो रिपीट झालेला आहे. एकच फॅक्टर घ्यायचा, x+2 रिपीट झालाय तरी पण त्यातला सिंपल फॅक्टर म्हणजे सिंपल x+2 प्लस c डिवायडेड बाय, आता रिपीट झालेला फॅक्टर म्हणजे कोणता? x+2 चा स्क्वेअर. राईट, सो देअरफॉर चला आता एलसीएम घ्या. x² अपॉन LHS ॲज इट इज. RHS मध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता? म्हणजे याचा एलसीएम काय येईल? एलसीएम येईल x+1 x+2 x+2 या दोन्ही मध्ये मोठा फॅक्टर कोणता? हा फॅक्टर. म्हणून आपला एलसीएम काय घेतला? x+1 हा येईल आणि या दोन्ही मध्ये कॉमन x+2 चा स्क्वेअर हा येईल आणि दोन्ही साइडचा LHS आणि RHS कॅन्सल आउट होतो. राईट, सो देअरफॉर a सोबत मोठा फॅक्टर कोणता राहील आता? x+2 चा स्क्वेअर. म्हणून a इनटू ब्रॅकेट x+2 चा स्क्वेअर. a सोबत हा फॅक्टर मल्टिप्लाय होतो, हा फॅक्टर मल्टिप्लाय होतो, पण या दोन्ही मध्ये हा फॅक्टर इथे कॉमन आहे, ऑलरेडी कॉमन आहे म्हणून त्याला यायचा x+2 चा स्क्वेअर प्लस b अपॉन b इनटू हा फॅक्टर ऑलरेडी एकामध्ये आहे म्हणजे तो सिंपल एक येईल आणि हा फॅक्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना x+1 x+2 प्लस c इनटू हा ऑलरेडी मोठा फॅक्टर आहे म्हणजे फक्त एकच फॅक्टर येईल, कोणता? x+1. म्हणजे c सोबत फॅक्टर कोणता येईल? x+1. राईट, सो देअरफॉर x² डिनॉमिनेटर कॅन्सल आउट होतो, सो x² इक्वल्स टू a इनटू या टर्मचा मल्टिप्लिकेशन करा. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शन नुसार a² प्लस 2ab प्लस b² नुसार हा x². राईट, दुसऱ्या पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x², दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4. राईट, पहिल्या पदात गुणिले दुसरे पद गुणिले 2 2ab असतो म्हणजे 2 × 2x म्हणजे 4x. म्हणजे याचं एक्सपान्शन काय येतं? x² प्लस 4x प्लस 4 प्लस b इनटू x+1 x+2 याचं मल्टिप्लिकेशन, x+1 x+2 चं मल्टिप्लिकेशन बघा, xx x² x2 2x 1x 1x 1 2 2 मल्टिप्लिकेशन म्हणजे x² प्लस 3x प्लस 2 प्लस c इनटू x+1. नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लाय करा, a इनटू x² प्लस 4x प्लस 4 प्लस b इनटू 1x प्लस 2x म्हणजे किती येतो? 3x म्हणजे x² प्लस 3x प्लस 2 प्लस c इनटू x+1. राईट, आता मल्टिप्लाय करा प्रत्येक फॅक्टरनी. चला a इनटू x² ax², a इनटू 4x 4ax, a इनटू 4 4a, b इनटू x² bx², b इनटू 3b म्हणजे 3bx, b इनटू 2 म्हणजे 2b, c इनटू x cx, c इनटू 1 म्हणजे c. म्हणजे ax² प्लस 4ax प्लस 4a bx² प्लस 3bx प्लस 3b cx प्लस c. आता बघा लक्षात, आता सेम वाल्या टर्म बघा. इथं एक आहे ax² आणि bx² म्हणजे a प्लस b इंटू x². राईट, नेक्स्ट बघा 4ax 3bx आणि cx. कोण कॉमन आहे? 4ax 3bx आणि cx मध्ये x कॉमन आहे म्हणजे 4a 3b प्लस c आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण? x. 4a 2b प्लस c, 4a प्लस 2b प्लस c, 4a प्लस 2b प्लस c. राइट, सो देयरफॉर कंपेअरिंग कोएफिशिएंट कंपेअर करा. आता कंपेअरिंग कोएफिशिएंट म्हणजे a प्लस b याची व्हॅल्यू x² चा कोएफिशिएंट लेफ्ट साइड साइडला काही नाही म्हणजे
1. 4a plus 3b plus c. लेफ्ट साईडला x चं कोएफिशियंट काय नाही म्हणजे 0x म्हणजे 0 आणि 4a plus 2b plus c म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा काय येते 0. सो देअरफॉर कंपेअरिंग कोएफिशियंट वी गेट काय मिळतं बघा आपल्याला 3 इक्वेशन्स मिळतात. 3 इक्वेशन कुठले मिळतात बघा. पहिलं इक्वेशन मिळतं a plus b is equals to 1. a plus b is equals to 1. 4a plus 3b plus c is equals to 0. 4a plus 2b plus c is equals to 0. बघा हा टर्म याच्यासोबत, हा टर्म याच्यासोबत आणि हा टर्म याच्यासोबत कंपेअर करायचं. राईट, लक्षात येतं कंपेअरिंग कोएफिशियंट. चला आता ए बी सी च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत आपल्याला. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी च्या व्हॅल्यूज काढायच्या. कसं काढणार बघा. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. ऑलरेडी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले तुम्ही. आता हे 3 इक्वेशन आहेत. आता या 3 इक्वेशनचा स्टडी करून आपल्याला काय करायचंय, ए ची व्हॅल्यू काढायची, बी ची व्हॅल्यू काढायची, सी ची व्हॅल्यू काढायची. तर कसं काढते थोडंसं विचार करा. ए ची व्हॅल्यू मिळाली, ऑटोमॅटिक बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते इक्वेशन 1 वरून. बी मिळाला तरी ए कॅल्क्युलेट, आणि असं काही नाही की अगोदर एच काढला पाहिजे किंवा बीच काढला पाहिजे. कोणताही सी अगोदर काढा, बी काढा, सी ए काढा, म्हणजे सिक्वेन्स मॅटर करत नाही. अगोदर कुठल्याही टर्मची व्हॅल्यू आली तरी चालते. ओके, तर आता बघा थोडंसं जर ॲनालिसिस केलं तर इक्वेशन 2 आणि 3 याच्यामध्ये काय सिमिलर दिसतो, 4a सिमिलर दिसतो, c पण सिमिलर दिसतो. म्हणजे जर सबट्रॅक्शन केलं, सॉरी इक्वेशन 2 आणि 3 ला जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळू शकते. therefore इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. बघा इक्वेशन 2 लिहा, 4a plus 3b plus c is equals to 0. 4a plus 2b plus c is equals to 0. हा मायनस 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 मायनस, ऑल टर्म मायनस, कारण सगळ्या टर्म प्लस होत्या म्हणून सगळ्या टर्म काय होतात मायनस होणार. राईट, प्लस 4a मायनस 4a कॅन्सल, प्लस c मायनस c कॅन्सल. आता 3b मधून 2b कॅन्सल करा. 3b मायनस 2b काय होणार 1b. 1b म्हणजेच b. 3b मायनस 2b म्हणजे b आणि b इज इक्वल्स टू 0 मायनस 0 म्हणजे 0. सो b इज इक्वल्स टू 0. b इज इक्वल्स टू 0. b ची व्हॅल्यू 0 आली. नेक्स्ट, b ची व्हॅल्यू 0 आली तर a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते आपल्याला. Therefore, from equation 1 बघा a plus b is equals to 1 आहे. This implies a plus b म्हणजे 0 is equals to 1. a plus 0 म्हणजे a. So this implies a is equals to 1. a is equals to 1. a ची व्हॅल्यू आली, b ची व्हॅल्यू आली. आता c ची व्हॅल्यू 1 2 3 पैकी कुठल्या एका इक्वेशन मध्ये 1 मध्ये ठेवून चालेल का नाही चालणार. 2 किंवा 3 मध्ये ठेवा, तो 2 ठेवा. therefore from इक्वेशन 2 काय आहे बघा, 4a plus 3b plus c is equals to 0 आहे. so 4 into 1 plus 3 into 0, कारण a ची व्हॅल्यू 1 होती, b ची व्हॅल्यू 0 आली आहे. सो 4 3 into 0 म्हणजे 0 plus c is equals to 0, म्हणजे 4 plus c is equals to 0. so c is equals to -4. c ची व्हॅल्यू किती आली -4, म्हणजे
या 3 व्हॅल्यू झाल्या 0 1 0 -4 पुटअप करा रिव्हर्स इक्वेशन मध्ये therefore फायनल इक्वेशन बघा therefore आपलं लास्ट इक्वेशन काय होतं x² अपॉन x प्लस 1 x प्लस 2 चा स्क्वेअर हे इक्वेशन काय आहे a अपॉन x प्लस 1 b अपॉन x प्लस 2 आणि c अपॉन x प्लस 2 चा स्क्वेअर त्याच्यामध्ये a आणि b आणि c या तिन्ही व्हॅल्यू ठेवायच्यात म्हणजेच a इक्वल्स टू 1 अपॉन x प्लस 1 प्लस b ची व्हॅल्यू 0 अपॉन x प्लस 2 प्लस c ची व्हॅल्यू -4 डिवायडेड बाय x प्लस 2 चा स्क्वेअर याला मॉडिफाय करा सो इट इज इक्वल्स टू 1 अपॉन x प्लस 1 0 डिवायडेड बाय एनी टर्म 0 बाय एनी टर्म काय येतो आन्सर 0 त्याच्यामुळे लिहिलं तरी चालतो नाही लिहिलं तरी चालेल आणि प्लस हा -4 म्हणजे -4 डिवायडेड बाय x प्लस 2 चा स्क्वेअर तो x² डिवायडेड बाय x प्लस 1 x प्लस 2 चा स्क्वेअर तुम्ही म्हणणार दोनच टर्म कसं काय आला तिसरी टर्म का आली नाही तर तिसरी टर्म न येण्याचं रिझन म्हणजे आपला b काय आलाय 0 त्याच्यामुळे तो टर्म काय होतो 0 होतो मॅनेज होतो आपल्याला दिसत नाही ऍक्च्युली आहे तो पण 0 च्या फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे तुमचं फायनल आन्सर x² डिवायडेड बाय x प्लस 1 x प्लस 2 चा स्क्वेअर इक्वल्स टू 1 बाय x प्लस 1 -4 बाय x प्लस 2 चा स्क्वेअर ठीक आहे प्रॉब्लेम नंबर 3 सेम आहे बघा मागच्या प्रॉब्लेम सारखाच आहे रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन x² अपॉन x प्लस 1 x मायनस 2 चा स्क्वेअर फक्त मागच्या प्रॉब्लेम मध्ये x प्लस 2 चा स्क्वेअर होता फक्त मायनसच्या ठिकाणी सॉरी प्लसच्या ठिकाणी आता फक्त आपण काय घेतले मायनस बाकी प्रॉब्लेम सेम सिमिलर सेकंड टाइप येतो रिपीट झालाय फॅक्टर लिनियर आहेत दोन फॅक्टर आहेत एक फॅक्टर 3 दोनदा आल्यामुळे 3 फॅक्टर घ्यावे लागणार कॅपिटल A B C म्हणून a अपॉन x प्लस 1 b अपॉन x मायनस 2 c अपॉन x मायनस 2 चा स्क्वेअर जेवढा फॅक्टर आहे तेवढे वेळेस आपल्याला कॉन्स्टंट घ्यावे लागतील कॅपिटल A कॅपिटल B कॅपिटल C ओके चला लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड दोन्ही सेम असल्यामुळे कॅन्सल होतात x² हा x² a सोबत x प्लस 1 हा फॅक्टर घ्यायचा नाही तर ह्या दोन फॅक्टर घ्यायला पाहिजे पण हे दोन फॅक्टर का घ्यायचे नाही कारण हा फॅक्टर याच्यामध्येच आलेला आहे कारण x मायनस 2 आणि x मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे हा फॅक्टर याच्यात इन्व्हॉल्व झालाय राईट म्हणून x मायनस 2 चा स्क्वेअर a सोबत b च्या खाली हा फॅक्टर आहे हा सोडून हा आणि हा आला पाहिजे हा आलाय x प्लस 1 पण हा येताना हा फॅक्टर एकच आलाय जो डबल आहे म्हणून सिंगल घेतला आपण कारण ऑलरेडी एक आलाय फॅक्टर इथं म्हणून हा सिंगल घेतला प्लस c च्या डिव्हिजन मध्ये हा ऑलरेडी 2 आलाय म्हणजे 2 ऑलरेडी आलाय त्याच्यामुळे हा आणि हा फॅक्टर घेण्यापेक्षा हा फॅक्टर आणि हा ऑलरेडी आल्यामुळे फक्त काय घ्यायचा x प्लस 1 दोन्ही साइड कॅन्सल झाल्या सो x² इक्वल्स टू a इंटू x² मायनस 4x प्लस 4 याचं मल्टिप्लिकेशन याचं मल्टिप्लिकेशन याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x² मायनस 4x प्लस 4 x² मायनस 2x x इंटू x x² x इंटू 2x 1 इंटू x 1 इंटू 2 म्हणजे cx प्लस c शेवटचा टर्म म्हणजे आपल्याला आता कोएफिशिएंट कंपेअर करायचं असेल तर हा टर्म बघा a प्लस b इंटू x² मायनस 4a मायनस b प्लस c मायनस 4a मायनस b प्लस c इंटू x हा फॅक्टर आणि प्लस 4a मायनस 2b plus c plus 4a minus 2b plus c so comparing coefficient we get काय मिळतं बघा त्याला व्हॅल्यूज मिळतात therefore after comparing the coefficient we get तीन इक्वेशन मिळतात and what are these three equations a plus b is equals to minus 4a minus b
plus C is equals to 4A minus 2B plus C is equals to 1 0 0 1 0. मागच्या सारखा प्रॉब्लेम आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणजे एकदा ऍड करा हा टर्म कॅन्सल होईल, एकदा मायनस करा सेकंड टर्म कॅन्सल होईल. जर मायनस केलं हा तुमचा इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. सबट्रॅक्शन करा, सी कॅन्सल आउट होईल. सो नेक्स्ट स्टेप इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 काय मिळेल बघा. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 वी गेट हा मायनस प्लस मायनस मायनस. साइन बदलायचं, प्रत्येक टर्मचं साइन चेंज होणार. -4 आता हा कॅन्सल होणार नाही. -4a म्हणजे -8a. -b प्लस 2b म्हणजे प्लस b. प्लस c मायनस c कॅन्सल आणि 0 - 0 म्हणजे 0. आणि याला इक्वेशन नंबर 4. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 a आणि b च्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच b कॅन्सल होऊ शकतो 1 आणि 4 मधून. सो देयरफॉर इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 4. इक्वेशन 1 काय आहे, a प्लस b इज इक्वल्स टू 1. इक्वेशन 4 काय आहे, -8a प्लस b इज इक्वल्स टू 0. हा प्लस हा मायनस हा मायनस. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह सबट्रॅक्शन केलं की, म्हणजे हा प्लस b मायनस b काय होणार, कॅन्सल होणार. a प्लस 8a म्हणजे 9a. 9a is equals to 1 minus 0 म्हणजे 1. So a is equals to 1 divided by 9. 9a ची व्हॅल्यू जर 1 असेल तर a ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/9. सिंपल. a ची व्हॅल्यू 1/9 तर इक्वेशन 1 becomes, therefore इक्वेशन 1 becomes, इक्वेशन 1 काय आहे, a plus b is equals to 1 म्हणजे 1/9 plus b is equals to 1. So b is equals to 1 minus 1/9 आणि 1 minus 1/9 म्हणजे 8/9 येतो. 1 minus 1/9 म्हणजे 8/9. So b is equals to 8/9. a आला, b आला, c कॅल्क्युलेट करा. Therefore c इक्वेशन 2 मध्ये ठेवला तरी चालेल. Therefore बघा -4a ची व्हॅल्यू 1/9 -b ची व्हॅल्यू 8/9 प्लस c इज इक्वल्स टू 0 म्हणजे -4/9 -8/9 प्लस c इज इक्वल्स टू 0. सो c इज इक्वल्स टू -4/9 म्हणजे प्लस 4/9 प्लस 8/9. 8 plus 4 म्हणजे 12 divided by 9. So c is equals to 12/9 आणि 12/9 म्हणजे c असतो 4/3 असतो. 3 ने डिवाइड करा, 4 ने 3 ने डिवाइड करा 12 ला तर 4 येतो. 3 ने 9 ला डिवाइड करा 3 येतं, म्हणजे c ची व्हॅल्यू किती येते, 4/3. c is equals to 4/3. Therefore final step, therefore बघा आपल्याकडे a अवेलेबल झाला 1/9, b अवेलेबल झाला 8/9 आणि c अवेलेबल झाला 4/3. Therefore x² divided by x plus 1 and x plus 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू a upon x plus 1 होता, b upon x minus 2 x minus 2 आले प्लस c upon x minus 2 चा स्क्वेअर. आलेल्या व्हॅल्यूज ठेवून द्या x च्या, सॉरी a b c च्या. सो फायनल आन्सर a म्हणजे 1/9 डिवाइडेड बाय x plus 1, b 8/9 so 8/9 डिवाइडेड बाय x minus 2, c 4/3.
4 by 3 divided by x minus 2 या टर्मचा स्क्वेअर आणि हे त्याच्यास x स्क्वेअर डिवायडेड बाय x प्लस 1 x मायनस 2 चा स्क्वेअर आणि हेच तुमचं फायनल आन्सर. This is your final answer. This is problem number 3.